दिवस अजून आहेत. 3 दिवसात राजकारणात खूप बदल होतात. कसं भाजपला पाडू शकते? बंडखोरीचं ग्रहण लागले महाविकास हे आघाडीला. बघा, आपण खूप पुढे जातो. 22 तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा. मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा आहे ती आता संपलेली आहे. ते पहा, काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता. अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही. त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता? जर हातात होता तो त्यांनी घेतला का? त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे. निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणाऱ्यांनी निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही. काल विश्वित कदम साहेब, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत हेही काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेले आहेत. आम्ही सुद्धा आशा धरून आहे, कार्यकर्ते आशा धरून आहेत. काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल. बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय, पाटलांनी सांगितलंय की जर का तुम्ही सांगितलं तर मी उमेदवारी माघार घेतो. आता सभेत त्यावर सविस्तर बोलू. बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील. कोणी सांगितलेलं आहे? बाळासाहेब थोरात. माझा काय समक्ष अजून बोलणी त्यांच्याशी झाली नाही. त्यामुळे असं काय निरोप आला असेल तर त्याच्यावर उत्तर देईल. विश्वजित कदमांनी सांगितले महाविकास आघाडी धर्म पाळावा असा वरिष्ठांच्याकडून त्यांना सूचना आहेत. काय सांगाल? तुमचं बोलणं झालंय का? अजून माझी भेट झालेली नाही आहे. आज ते नागपूरला गेलं असं कळते. ते परतल्यावर त्यांची भेट घेईन. महाविकास आघाडीच्या उमेदवारानं जरा तुमच्यावर थेट घराणेशाहीची टीका केली. 4 वेळा महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला. माझ्या मुख्यमंत्र्याचा नातू नाहीये म्हणून हे सगळं करताय. तुम्ही येऊन समोर येऊन सांगावे की शेतकऱ्याचा मुलगा खासदार नकोय का? आज सविस्तर सभेत त्याच्यावर बोलणी करू. पण त्यांनी ज्या पद्धतीने उद्विग्न होऊन टीका केली काय सांगाल? निश्चितच सविस्तर आजच्या सभेत त्याच्यावर आपण बोलू. एबी फॉर्मची मागणी केलेलीच आहे पक्षाला. आज विश्वित कदमांना सुद्धा आम्ही मागणी करणारच आहे. तेही नागपूरला गेलेलेच आहेत. अजून वेळ नाही. आज 16 तारीख आहे, 17, 18, 19 3 दिवस अजून आहेत. 3 दिवसात राजकारणात खूप बदल होतात. पाहू काय होते. नक्कीच आपण पाहू शकता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.